विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटली होती। दरम्यान ज्या आमदारांची मतं फुटली त्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराच आता नाना पटोले यांनी दिलाय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। ज्यांनी पक्षाची बेईमानी केली, गद्दारी केली त्या लोकांना सोडलं जाणार नाही। जे काही पक्षाशी गद्दारी केली त्यांची ओळख आम्हाला आता पटलेली आहे। माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हकलपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा। कारण नसताना माझी बदनामी थांबवा। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली होती। दरम्यान ज्यांची मतं फुटली त्या आमदारांवर याच आठवड्यात कारवाई होणार असल्याची शक्यता। काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून हा निर्णय घेतला जाणार असल्याची देखील माहिती आहे। अशोक चव्हाण आणि बाबा सिद्दीकी यांच्या समर्थक आमदारांची मतं फुटल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। ज्यांनी पक्षाची बेईमानी केली, गद्दारी केली त्या लोकांना सोडलं जाणार नाही आणि अशा व्यक्तीला कुठेही पक्षामध्ये आता स्थान राहणार नाही। 1-2 दिवसांमध्ये वरिष्ठांचे आदेश आल्यावर तातडीने कारवाई केली जाईल। जे काही पक्षाशी गद्दारी केली त्यांची ओळख आम्हाला आता पटलेली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मागच्या वेळेसही भाई जगताप आणि हांडोरे जे होते त्यावेळेसही काही नावं आमच्या लक्षात आली, पण आम्ही कारवाई केली नाही आणि आज मात्र आम्ही पूर्णतः अलर्ट होतो। एक मत कोणाचं फुटलं त्या ठिकाणी वरिष्ठांनी या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर देऊन कोर्टाकडून आदेश घेऊन आणि त्या ठिकाणी मतदान चेक केलं पाहिजे। माझ्यावर कारवाई करा, जरूर करा, मला पक्षातून हकलपट्टी करा, परंतु पहिले मतदान चेक करा। कारण नसताना माझी बदनामी थांबवा, हीच माझी कळकळीची विनंती आहे। दरम्यान काँग्रेस हायकमांडकडून ज्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे त्या आमदारांना कसं ओळखणार ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। काँग्रेसकडे 37 मतं होती। 37 मतांमध्ये 10-10चे 3 आणि एक गट 7 आमदारांचा केल्याची माहिती आहे। 10 आमदारांच्या गटाला दुसरा आणि तिसरा पसंती क्रमांक देण्यासाठी विशिष्ट मार्किंग देण्यात आलं होतं। जसं की दुसऱ्या पसंतीची मतं नोंदवण्यासाठी 2 नंबरचा क्रमांक संबंधित मतपत्रिकेच्या बॉक्समध्ये उजव्या बाजूला लिहायचा, डाव्या बाजूला लिहायचा की मध्यभागी लिहायचा। कोणत्या आमदाराला कोणता पसंती क्रमांक तो कसा लिहायचा तो सांगितलं आहे। त्याची नोंद आधीच काँग्रेसनं डमी मतपत्रिकेवर आमदारांकडून नोंदवली होती। ज्यावेळी मतमोजणी संपली त्यावेळी काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधी सतेज पाटील यांनी सर्व मतपत्रिका तपासल्या आणि त्यातून कोणते 7 आमदार फुटले ते काँग्रेसच्या लक्षात आलंय। आता ज्या काँग्रेस आमदारांची मतं फुटली त्यांनीच चंद्रकांत हांडोरेंना पराभूत केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या गद्दार आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई होणार अशा हालचाली देखील सुरू असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय। काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे। त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते। हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला। याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला होता। त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे। ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे। तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं। क्रॉस वोटिंगवरून संजय राऊतांनी महायुतीवर एक गंभीर आरोप देखील केला। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला जाण्यापूर्वी आमदारांना 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। दरम्यान राऊतांच्या या आरोपांवर आता शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय। क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षाने मान्य केलंय, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत। हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। विकास कामाला निधी द्यावाच लागतो ना, असं तर संजय राऊतांचं काय म्हणणं आहे। जसं मागच्या 2.5 वर्षाच्या काळात निधीच दिला नाही कुणाला, तसं नाही ना। आमदारांची मागणी असली, लोकप्रतिनिधींची मागणी असली, उपलब्ध त्या पद्धतीनं विभागाची तरतूद असली तर आपल्याला निधी द्यावा लागतो। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्यानंतर काँग्रेस आता ॲक्शन मोडवर आली आहे। दरम्यान काँग्रेसच्या या फुटीर आमदारांवर हायकमांड लवकरच कारवाई करणार असल्याची दाट शक्यता आहे।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.